तर फ्रायडेला माझ्या मामाला सुट्टी असते, तर माझा मामा ना फ्रायडेला मला मावशीला ते उल्हासनगरला घेऊन जाऊन तिथे एक स्पेशल, माहित नाही त्या सिंधी लोकांचं काय कमाल जेवण असतं, पण तिथे एक फालुदा मिळतो, इतका कमाल असतो तो. आणि मामाकडे गेल्यावर ते काजू आईस्क्रीम. आणि मग पनवेलला अंकल माझे म्हणजे मावशीचं मिस्टर ते आम्हाला असे कुठे वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये घेऊन जाणार, मग वेगवेगळे आईस्क्रीम फालुदा तिथलं स्पेशल. आणि आपण सगळे एक गोष्ट विसरतोय, आंबा उनी आले मी खास, असं नका बघू आहो येते मला लाज, केला शृंगार आज घातलाय साज, दिसते भरी जणू अप्सरा मी आज. जर हे काही नसतं जगात, हे नसतं, फक्त एवढंच बघून तुम्हाला काय वाटलं असतं? आंबा, शकाळ, नमस्कार मंडळी, तुम्हाला आता मेकअप रूमचा आवाज आला की नाही मला माहिती नाही, पण सांगते की ज्या मेकअप रूम मधून खूप आवाज येतो ना तो म्हणजे आपल्या पिंगा गर्लचा मेकअप रूम असतो. आणि तिकडे खूप गाजावाजा असतो आणि ते मला खरंच आवडतं या सेटवर यायला. इंट्रोड्यूस करूया आपल्या पिंगा गर्ल्सला. सगळ्या नाही आहेत, आपल्याकडे 3 जणी आहेत, पण ट्रायो आहे, पण तरी ट्रायो पण बेस्ट असतो. मी एवढी मंगलमय झालेली असल्यामुळे चालेल. तुम्हाला माहितीच असेल की एवढं उकडतंय की उन्हाळा सुट्टी झालीये सुरू आहे. आपल्या मुलांना जे शाळेत जात आहेत त्यांचे एक्झाम संपल्या आणि त्यांना सुट्टी लागली आहे. आपण पण कधी काळी शाळेत जायचो, सुट्टी एन्जॉय करायचो. सो ती सुट्टी तर नाही मिळत. त्यामुळे आता मी एक छोटासा गेम घेऊन आले, ज्या अर्थी असं वाटू दे की बाबा उन्हाळी सुट्टी सुरू झालीये. आपल्याकडे प्रचंड गेम्स असतात पण पॉसिबल नाही होत सेटवरती खेळायला, म्हणून असे काहीतरी छोटे मोठे गेम्स खेळतो. आम्ही बोललो तरी पण सेटवर गप्प बसायला सांगतो. दूरची गोष्ट. त्यामुळे मला स्टार्टिंगला असं ऐकायचंय की तुमच्या लाईफ मधली उन्हाळी सुट्टी कशी होती, किंवा तुम्ही असं आता काय कुठली गोष्ट अशी खूप मिस करताय की आता हे सुटत जातंय, असं कुठला एक प्रसंग किंवा काही छान छान गोष्टी आहेत? मामा मावशीकडे जाणं, मी आजीकडे जायचंय आणि मग आजी आम्हाला मामा गंगेवर घेऊन जायचा. मावशीकडे गेले का मग मावशी असं प्रॉन्स बिर्याणी बनव, काहीतरी वेगवेगळं बनवायचे, असं की घावणे बनव वगैरे. सो हे सगळं मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मिस करते. आणि मी आणि माझी बहीण लहानपणी खूप मस्ती करायचो, मज्जा करायचो. काय काय डॉक्टर मग पप्पा आमच्यासाठी नवीन बार्बी सेटचा, माझ्याकडे बार्बीचा डॉल हाऊस वगैरे होता, ते आता सगळं मी माझ्या बहिणींना, मामाच्या मुलींना वगैरे, आयुष्य आराध्य वगैरे यांना दिलं. पण अशी सगळी गंमत जमत असायची आमची. आजी खूप काही बनवून खायला, म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी म्हणले का मामा वगैरे घ्यायलाच गाडी घेऊन, मग पनवेलवरनं त्या दोघांना सुजल शौर्यला आणि मग इकडनं आम्ही जायचो. पण एक रिअलाइज होतंय का आपल्याला कधी कधी असे मामा मावशा घेऊन जाणे, आता आपण आपल्या भाषानं चला चला यार आमच्याकडे या, हे असं जे काही झालंय ना, त्यामुळे ते वेगळं वाटतंय आता ऍक्च्युली. कारण आता माझा भाऊ 12वीला आहे, म्हणजे मावशीचा मुलगा. सो आम्ही आधीच सगळेजण 6 नातवंड एकत्र असायचो, आणि आता तो 12वीला असल्यामुळे तो नेहमी मिसिंग असतो. म्हणजे तो IIT त्याचं चाललंय, तर तो इतका बिझी असतो की त्याला आता आम्ही भिका मागितल्यात की प्लीज आता आम्ही एक गेट टुगेदर करायचं मला 18 तारखेला, तर प्लीज ये प्लीज ये प्लीज ये असं त्याला हातापाया जोडतो, मग तो येणार वगैरे असं आहे. तुझी उन्हाळी सुट्टी कशी? माझी उन्हाळी सुट्टी म्हणजे मला मामाच्या गावाला जायचा प्रसंग नाही यायचा, कारण माझे सगळे नातेवाईक पुण्यात आहेत. सो आम्ही आजीकडे मामाकडे जायचोच, त्याच्याबद्दल काहीच प्रश्न होता. पण मी सगळ्यात जास्त मिस करणारी गोष्ट अशी की माझी आई लहान मुलांची शिबिरं घ्यायची, उन्हाळी शिबिरं घ्यायची. ती एका संस्थेसाठी काम करते आणि त्या संस्थेत शिबिर अटेंड करायलाही आम्ही जायचो. आणि सिन्स आमचा एक 5-6 मित्रांचा ग्रुप होता, म्हणजे ज्या आई बरोबरच्या आणखी तिच्या मैत्रिणी मिळून ज्या शिबिरं घ्यायची, त्यांची मुलं आणि आम्ही मिळून त्यांना शिबिरातल्या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी मदत करायचो. आणि ती शिबिरं आणि त्या गोष्टी खूप मिस करते. हा, आणि मी आणि माझी बहीण रसना पण बनवायचो. हे खूप इम्पॉर्टंट. आम्ही रसना बनवून असं फ्रीज मध्ये ठेवून द्यायचो. आणि ते एक ना माझ्या लहान मिळायचं दुधाचं काहीतरी कोल्ड्रिंक असायचं, मला ते नाही माहिती. काहीतरी सॅशे मिळायचे, दूध मिल्कशेक, दूध कोल्ड्रिंक, दूध कोल्ड्रिंक ते रसनाचं कसं पॅकेट घ्यायचं, मग त्याच्यात सिट्रस ऍसिड घालायचं, मग ते बनवून ठेवायचं. तसंच दुधाचं पण एक करत यायचं. मग त्याचे सॅशे मिळायचे, त्याच्यात छान ऑरेंज फ्लेवर असायचा, फ्लेवर्स बनवून मँगो
फ्लेवर असायचा, मग ते करून ठेवायचं. म्हणजे घरात खूप मजा. आम्ही फ्रीज भरून ठेवायचं रसना Yes. बनवाय. आम्ही असं रसना ते कसं ते काय म्हणतात ते असं ढवळतात वगैरे थोडंसं ते लोकांना वाटायचं एवढ्या लेवलला. मग मम्मी आम्हाला असं फुल ते पॅकेट कापून वगैरे ते टाकायचं मिक्स करून आणि मग सारखं एक अर्ध्या तासांनी मग ते रसनाच्या ग्लासेस. शुगर रश. तुझी उन्हाळी सुट्टी तुला फिरायला खूप आवडतं, ते तेव्हा सुद्धा तू फिरायला जायची की असंच कुठेतरी असं आपला टाइमपास? आय विश माझ्या आई घेऊन गेले असते, पण येऊन जाऊन ठरलेलं होतं पुण्यातच जायचो आम्ही आजीच्या घरी. आणि तिकडे आजीच्या घरी बेसिकली सगळेजण जमायचे, म्हणजे घर खूप छोटं होतं, पण माझे मावशी मामा आणि सगळेच आजीच्या घरी यायचे. पण सगळ्यात असं आठवण येते ती आजोबांची, कारण आता नाही येते, पण जेव्हा आम्ही जायचो ना तेव्हा सगळ्यात जास्त आनंद कोणाला होत असेल तर माझ्या आजोबांना व्हायचा. आणि ते लिटरली आमचं स्वागत कसं करायचं माहितीये, आम्ही घरात पाऊल ठेवलं, बॅगात टाकल्या की ते लगेच म्हणायचे कुठे जायचं आईस्क्रीम खायला. एक्झॅक्टली. आजीला इतकं मिस करते. माझी आजी मागच्या वर्षी गेली ना, या उन्हाळ्या सुट्टीमध्ये आम्ही सगळे खूप मिस करतोय. तिची वाट कधी येणार, मग कधी येणार. ती मला सोनपापडी म्हणायची. माझ्या आधीच्या सिरियल मधलं सोनाली नाव होतं, तर ती सोनपापडी. प्रत्येक सिरियलच्या वेळेला ती माझं नवीन नाव ठेवायची. आणि मग उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ती वाटच बघायची कधी आम्ही सगळेजण येतोय. आणि मग ती सगळं वेगवेगळं, मला मटन चिकन खूप आवडतं. ती म्हणजे असं खायचं वार असेल नसेल तरी पण त्याचं गपचूप कधी कधी मग लहान असताना मम्मीला माहित नसताना मला खायचं असेल, ती मला तुला किती अंडी पाहिजेत, ती 4 अंडी पण द्यायची का, लहान आहे पण ती सगळं पोहे तिचे खूप. मला आजीचे तर खूप आठवण येते उन्हाळ्यामध्ये स्पेशली. आम्ही सगळेच खूप असं तिच्याकडे. आता 1 वर्ष पण नाही झालं, पण पण बेसिकली तेच आहे की सगळ्यांचं मला असं वाटतं पॉइंट एकच आहे की आजोळी जाऊन जी काय मजा करायची ती करायची. जसं ही म्हणाली तसं ते पेप्सीचं पण मला त्याची खूप आठवण येते. आता मिळतच नाहीत कुठे. अरे मिळतं ते, मिळतं. माझ्या घरी नवऱ्याच्या घरी आहे दापोलीला, आमच्याकडे दुकान आहे. आणि येस, ती दुधावाली मला खूप ती आवडते. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा जाणार असतो, मी आणि राजेंद्र दापोलीला, तेव्हा माझे सासरे मुद्दाम आणून ती फ्रीझर मध्ये टाकून ठेवतात की मी गेल्यानंतर तुझं आवडतं फालुदा. माझा मामा, आम्ही मामाकडे गेल्यावर फालुदा एक वेगळं स्पेशल. आणि उल्हासनगरला जायचो आम्ही. उल्हासनगरला गजानन मार्केटची शॉपिंग सगळ्यांनाच माहित असेल. तर फ्रायडेला माझ्या मामाला सुट्टी असते, तर माझा मामा ना फ्रायडेला मला मावशीला ते उल्हासनगरला घेऊन जाऊन तिथे एक स्पेशल, माहित नाही त्या सिंधी लोकांचं काय कमाल जेवण असतं, पण तिथे एक फालुदा मिळतो, इतका कमाल असतो तो. आणि मामाकडे गेल्यावर ते काजू आईस्क्रीम. आणि मग पनवेलला अंकल माझे म्हणजे मावशीचं मिस्टर, ते आम्हाला असे कुठे वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये घेऊन जाणार, मग वेगवेगळे आईस्क्रीम फालुदा तिथलं स्पेशल. आणि आपण सगळी एक गोष्ट विसरतोय, आंबा. जस्ट बोलणार आंबा तिला आवडत नाही, पण मी तुला सांगते आजही माझ्या घरात 4,000 आंबा असा बेडखाली लावलेला असतो. पूर्ण 3 महिने म्हणजे एप्रिल मे आणि जून हे 3ही महिने आमच्या घरात फक्त आंबा आणि आंबा रस आणि पोळी, आंबारस पोळी. भाज्या बनतच नाही. आंब्याच्या सीझन मध्ये आंबा 3 महिने रोज. म्हणजे तुमची बाग आहे का ती आंब्याची? नाही ऍक्च्युली बाग अशी नाहीये, पण इन जनरल कोकणात नसल्यामुळे ती एवढी लहानपणापासून सवय. म्हणजे विकत घ्यायला अन्न जरी नसेल ना, ऐका ना, आपल्या एवढ्या गप्पा झाल्या, तिने काय जे केलंय. अरे मला खूप आवडतं. माहिती लहानपणी मी ऍक्च्युली उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये टीचर बनायचे आणि आईला चॉक घेऊन यायला लावायचे. हो, माझ्या आईला विचारतो, आता व्हिडिओ कॉल करेन मी नंतर. मला चॉक घेऊन यायला लावायचे आणि माझ्याकडे आमचं कपाट असायचं आणि त्याच्यावर मग मी सगळं असं टीचर बनून शिकवायचे. आणि कोणाला तर माझे सगळे टेडी मांडून ठेवायचे. हे ना ऍक्च्युअली कॉमन आहे. टीचर बनायचं, डॉक्टर बनायचं, स्वतः आई बनायचं, केस वगैरे असे बांधायचे, हे सगळं केलेलं आहे. खूप करायचो. आणि आम्ही अजून माझ्या काही बहिणी अजून म्हणजे मामाच्या मुली त्या आल्या होत्या त्या दिवशी, त्या तर लहानच आहेत, त्यामुळे त्या अजूनही असं काहीतरी करतात, तर मी त्यांच्यामध्ये जाऊन बसते. माझी मावशी मला नेहमी म्हणते ही अजून मोठी झालीच नाही, अजून लहानच आहे. आपण असं उन्हाळ्यात सुट्टीच्या गप्पा मारतोय, तर आपण एक गेम खेळूया ज्यामध्ये मी सॉंगचं नाव सांगेन, तुम्हाला चित्र काढायचंय आणि ते तू ओळखायचं. तू काढलेलं चित्र तिने ओळखायचं आणि तिने काढलेलं चित्र तू ओळखायचं. ओळख बघू. जे काही तिने रांगोळी काढली आहे तिला आता ती स्वतः बोलली की मला पुसायचा आवाज आवडत नाही, पण आता तिला ठीक आहे, चल मी तुला पहिलं सांगते, तू ओळख.
खूप सोपं आहे. छान गाणं. सोपं आहे हा. थँक्यू. कानात सांगणार ना. मी दाखवणार कारण आवाज जातो. ओके. अरे बापरे. हे प्रत्येकाचे ड्रॉइंग बनायला लागतात. फुल गुलाबे. गुलाबे. अच्छा मी नाही ओळखायचं. हे पण ओळखू शकतो ना, एक जी काढतीये तिच्या व्यतिरिक्त दोघी गुलाबी साडी आणि झालं ओळखलं तिने. जरा एक माझी ड्रॉइंग किती छान आहे बघा. किती छान साडी काढली. साडी म्हणजे कम्प्लीट करू आठवतंय का तुला असं गुलाबी साडी? कासायला लावून आले मी खास, असं नका बघू अहो येते मला लाज, केला शृंगार आज घातलाय साज, दिसते परी जणू अप्सरा मी आज, हे नखरेवाली कशी निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझी मोरनीशी चाल, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. हे जे काही एक ओळ म्हणाली होती ती. ठीक आहे तुला दाखवते मी. हे ही बघते. हे तिला ओळखायचंच नाही, तुला ओळखायचंय. हे दुसरं वालं. हे गाणं मलाच माहिती. शपथ लागते. अगं फेमस आहे. फेमस आहे. तुला माहित असेल. पण मला नाही म्हणजे येत ते, म्हणजे हे हिला एकटीलाच करावं लागेल जे करायचं. एक मिनिट थांब. अगं थांब. ती अख्खीच्या अख्खी हे करून हे घेते. चल मी कंटिन्यू करते माझा जॉब. गाण्याचं नाव लिहून दिलं तर चालणार. पण ते खूप सोपं आहे रे हे. रंग लिहू शकते काय ते? केवढा काय असं केळ पिवळ्या नाही, तसं नाहीये. केळ्या पाना हे काय आहे? केळ. हा त्याच्यावरून गाणं आहे. ते माहित नसेल कदाचित पण आहे गाणं. मला त्याचा डान्स अरे यार ते केळेवाली केळेवाली मी सांगा तुम्हाला सोसल का. हा भेटल काय सोबल काय. लिरिक्स माहिती नाहीत सो आपण नको गाऊया असं वाटतंय मला. खूप वेगळं होईल ते आणि मग आपल्याला असं खाऊ नाही. तुला वेगळी देते मी, ती वापरलेली आहे. तुला आवडतं? थोडं थोडं. हे खूपच इझी आहे. करून कसं हे मलाच ओळखायचं ना. ठीक आहे तुला ते नाही करता येत हे घे. काढ अगं ते. तुलाच ओळखायचंय. व्हेरी अडिक्टिव्ह. एक पाटी ठेवून जातेस का? कुठलं गाणं घेतेस ते तरी सांग, पहिलं की दुसरं? पहिलं ऍक्च्युली सोपं आहे पण ते करू कसं. शब्दांची फोड कर, नाही तर तसं काय पॉसिबल असेल तर. नाही होणार शब्दांची नाही. फोड. अरे देवा. पण ठीक आहे तिचं काय, हिची वेगळी उन्हाळी सुट्टी सुरू आहे, हिचा एक वेगळा घ्यायला पाहिजे असं एक वेळ. अगं मला तू सगळ्यात खूप इम्पॉर्टंट गोष्ट दिली माझ्या आयुष्यात. मला खूप आवडतं बोर्ड आणि खडू. काढायला लागेल. तिने खूप विचार केला आणि नंतर ठरवलं की ठीक आहे मी काढते चित्र. कळेल असं काढ. छान मी कसं काढते. काढलंय छान माझं बघा एकदा. तिने खरंच छान काढले चित्र. टेन्शनच आलं मला. हा, छान good. काढते, छान काढते. हे बापरे. काय आहे? काय आहे? दिल. मराठीत काय म्हणतात? हृदय. हा, एक मिनिट. हृदय. पहिला शब्द. हृदय. हृदय. चल आता एक झिंगाट कसं लिहू, कसं काढू. दोन बाई नाचताना पाठवू. तिने आपण नेहमी ज्यावर नाचतो ते असं लिहायचं. ऍक्च्युली आम्ही प्रत्येक वेळेला त्याच आम्ही गाण्यावर shoot नाचतो. मध्ये मला तर डोक्यात काय माहिती का, मी झिंगा काढेन. ओळखच असतं. ते हृदयात वाजी नाही समथिंग. पण मला ते नाही. सारे जग वाटे हॅपनिंग असतो सदा मी आता ड्रीमिंग. आता मी उन्हाची सुट्टी ड्रीमच करते. स्माइलिंग. तिचं वेगळं सुरू झालं. मला तू झिंगा काढल्यास ओके. ते ओळखलं हिने झिंगाट आणि मग प्राजक्ता येते तितक्यात आणि म्हणते या झिंगा नाहीये त्या
सोडे आहे. मी दाखवतो. प्राजक्ता वेन इट कम्स टू सी फूड ती इतकी क्रेझी आहे. असं कोकणी सी फूड आणि मांजर. मांजरं, हा. तर ती इतकं ना ते वाळवणाचे वेगवेगळे प्रकार हिची आई बिचारी जे काही देते ते डब्यात ती हो. घेऊन आलेली असते आणि तिचं म्हणणं असतं हा हे सोडेत नाही, हे सोडे नाही आहेत. आणि मी म्हणते मला काही फरक नाही पडत, मला खाण्याशी म्हटलं ना, खाऊन झालेलं आहे. इथे ना अजून एक पार्टी असती तर मला असं वाटतं तिघींनी पार्टी घेऊन बसल्या हिचं काहीतरी वेगळं, तिचं वेगळं, हिचं वेगळं. तिघींचे 3 प्रकार मला आता दिसले असते. माझ्या मुलगी पण तू जरा तुझं ड्रॉइंग दाखवशील का, तू काय केलेस ते? प्लीज घाणेरडं तुम्ही काय ओके, ते गाणं होतं ते तुम्ही सांगा. हृदयात वाजे संपले. हे हृदय मी काढलं कारण मला दाखवायचं होतं की हृदयात वाजे पण तू नुसता हार्ट काढला असता तरी चाललं असतं. नाही पण नाही, असं तुला कळलं कळलं असतं. correct त्याला आहे. प्रेम या हा, झोनला गेली बदाम असतीस. बदाम प्रेम, खूप काही होऊ शकलं असतं. ओके, हिने काढलेलं नाही ते काय एवढं खास नाही म्हणजे म्हणजे मग असं काढायचं होतं ना, मग असं काढायचं होतं. थांब, दाखवते. हे असं काढायचं. लिटरली कलर सांगू का? नाही मला खरं ठीक तर आहे, ठीक आहे. आता मला सांग घड काढायचं हृदय काढले. जर हे काही नसतं जगात, हा हे नसतं फक्त एवढंच बघून तुम्हाला काय वाटलं असतं? आंबा शकाळ हृदय वाटतंय. हिने जी कलाकृती केली ती ही, आणि हिला गाणं दिलं होतं हे, हो. आणि हे इतकं पण मी किती छान काढलं. नाही पण तू छान काढलंस. सोपं काढलं की हिने लगेच गुलाबी. ओके गुलाबी साडी. ओके, आपला आता गेम संपलेला आहे आणि तुम्हाला देणार आहे. तुम्ही छान ड्रॉइंग काढलं, छान गाणी म्हणाल्या, त्यासाठी थँक्यू. हे तुला मिठू आणि आकांक्षाचं मला दे. तू खाणार आहेस का? नाही, मिठू आहे इथे, तिला आम्ही देऊ. आणि आकांक्षाचं please. सो मी प्रूफ आहे, मी दिलेलं आहे, असं नाही की फक्त तिघींसाठी आणलेलं. ते वितळेल म्हणून आम्ही काळजी घेऊ त्याची. आणि काळजी घेऊ म्हणजे खाऊनच टाकू. तुम्हाला कसं वाटलं गेम खेळून? मज्जा मज्जा. आणि सगळी पाठी वापरली. ए पाठी बरोबर आमचा फोटो काढ. हो प्लीज. ओके, येस. आणि तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही प्रेक्षकांना काय सांगा? खूप मज्जा आली. आम्ही तर इथे सेटवर मजा करतोच आहेत, पण तुम्ही सुद्धा उन्हाळी सुट्ट्या आमच्या पिंगा ग पोरी पिंगा ही मालिका बघून छान एन्जॉय करा, कारण खूप काहीतरी वेगळं आहे. इट्स नॉट डेली सो तुम्ही एन्जॉय कराल हे सस्पेन्स आणि थ्रिल आणि आमचं जे काय चाललंय. सो प्लीज बघा की मिठूवर हल्ला कोणी केलाय आणि कोण असणार आहे ते आम्ही आता तिघी जणी आणि खरं तर आम्हालाही माहित नाहीये की कोणी हल्ला केलाय. Genuinely माहित अजूनही आम्हालाही माहित नाहीये. आणि अनिमेष कोण आहे हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर प्लीज पाहायला विसरू नका पिंगा ग पोरी पिंगा. आता तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे प्लीज कारण आणि आणखीन एक गोष्ट, प्लीज सगळ्यांनी खूप पाणी प्या, फळं खा, पाणी yes. असलेली, काळजी घ्या, टोपी वापरा, स्कार्फ वापरा, ऊन खूप आहे, सगळ्यांनी काळजी घ्या तब्येतीची. ट्रू आणि मला माहितीये तुम्ही सगळे आजीकडे जाणार आहात सुट्ट्यांसाठी, तर आजीला घेऊनच बसा पिंगा कपुरी. थँक्यू so much. खूप मज्जा आली. थँक्यू.